नमस्कार मित्रांनो, तुम्ही सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्याचा विचार करत आहात का? पण एक मोठा प्रश्न सगळ्याच्या मनात असतो, तो म्हणजे SBI मध्ये जास्त व्याज मिळते का? याचबरोबर पोस्ट ऑफिस मध्ये फायदा होतो का? किंवा व्याजदर जास्त मिळते का? किंवा प्रायव्हेट बँकेमध्ये अकाउंट उघडल्यास इंटरेस्ट रेट जास्त मिळतो का? आज या व्हिडिओमध्ये आपण A to Z सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। सध्याचा इंटरेस्ट रेट किती आहे, याचबरोबर पूर्वी किती होता आणि SBI वर्सेस पोस्ट ऑफिस वर्सेस इतर ज्या काही बँका आहेत त्यांचे इंटरेस्ट रेट काय आहे, फायदे काय आहेत, सगळ्यात जास्त फायदा कुठे होतो आणि शेवटी तुम्ही खाते कोणत्या ठिकाणी कोणत्या बँकेत उघडावे या संदर्भातील व्यवस्थित माहिती। सध्याचा इंटरेस्ट रेट 2026 मध्ये सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर जो आहे 8.2% प्रतिवर्षी, हा दर 3 महिन्यांनी बदलू शकतो आणि हा सरकार ठरवते की व्याजदर किती ठेवायचा। आता आपण समजून घेऊया पूर्वी इंटरेस्ट रेट किती होता, म्हणजे व्याजदर किती होता। सुरुवातीला या योजनेत खूप जास्त व्याज मिळत होते, परंतु यामध्ये हळूहळू काही दिवस कमी जास्त होत गेला। 2015 मध्ये 9.2%, 2016 8.6%, 2017 8.5%, 2018 8.1%, 2019 8.4%, 2020 7.6%, 2021 7.6%, 22 मध्ये 7.6%, 23 मध्ये 8. 24 मध्ये 8.2%, 25 मध्ये 8.2% आणि 26 मध्ये 8.2%, म्हणजे सध्या पुन्हा दर वाढले आहेत यामध्ये। आता आपण समजून घेऊया SBI वर्सेस पोस्ट ऑफिस वर्सेस इतर बँक। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, SBI जास्त देतो का किंवा पोस्ट ऑफिस जास्त देतो का? याचबरोबर याचं उत्तर आहे नाही आहे, कारण इंटरेस्ट रेट कोणतीही बँक ठरवत नाही आहे, ते ठरवते भारत सरकार आणि सगळीकडे समान व्याजदर सध्या मिळत असते। जर तुम्ही खाते उघडले तर SBI मध्ये, पोस्ट ऑफिस मध्ये किंवा HDFC बँकेमध्ये, ICICI बँकेमध्ये किंवा इतर ज्या काही बँका आहेत, बँक ऑफ बडोदा असेल, सगळीकडे इंटरेस्ट रेट 8.2% सध्या कोणत्याही बँकेमध्ये देत आहेत। कोणतीही बँक जास्त देत नाही आहे। मग फरक कुठे आहे हे समजून घ्या। फरक इंटरेस्ट रेट मध्ये नाही आहे, फरक आहे सुविधामध्ये। आता पोस्ट ऑफिस सेफ गव्हर्नमेंट फील देते आणि ग्रामीण भागासाठी एकदम उत्तम ही बँक आहे। SBI ऑनलाईन डिपॉझिट, ऑटो पेमेंट, याचबरोबर नेट बँकिंगची सुविधा देते। आता प्रायव्हेट बँक जी आहे, मोबाईल ॲप, क्विक सर्व्हिस, यामुळे प्रायव्हेट बँक सुद्धा फायदेशीर ठरतात। लॉंग टर्म फायदा जो आहे, खरा फायदा बँकेमुळे होत नाही आहे, तो होतो रेग्युलर पैसे भरल्यामुळे। पूर्ण 15 वर्ष गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला याचा चांगला फायदा मिळतो। आता आपण एक उदाहरण समजून घेऊया। दर महिन्याला 3000 रुपये तुम्ही जर गुंतवले तर 15 वर्षाला तुमची होते रक्कम 5,40,000 आणि मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला 15 ते 18 लाख रुपये सहज कोणतीही बँक देते। सुकन्या समृद्धी योजनेत इंटरेस्ट रेट सरकार ठरवते, बँक नाही आहे। म्हणून ऑनलाईन हवे असेल तर SBI बँक फायदेशीर आहे, सेफ्टी फील हवी असेल तर पोस्ट ऑफिस फायदेशीर आहे, पण फायदा समानच मिळतो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक योजनेबद्दल अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती वारंवार येत असतात। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।